मुंबईमध्ये महापौर निवडीसाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा, भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य. तर आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही, शिंदेंचं उत्तर. भाजप कोणत्याही स्थितीत महापौर पद सोडणार नाही, तर आम्हीही कधी शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. इतके वाईट दिवस आमच्यावर आलेले नाहीत, राऊतांनी सुनावलं. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी भाजप आणि शिवसेना उभाठा एकत्र येण्याचे संकेत. राज ठाकरेंच्या पुढाकारातून नव्या खेळीची चर्चा. जुने मित्र एकत्र येणार का? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग. केडीएमसी तर शिवसेना भाजपची युती, आता मनसेचीही साथ. विकासाच्या मुद्द्यावर मनसेनं केडीएमसीमध्ये पाठिंबा दिलाय. लोकसभा निवडणुकीतही आमच्याच सोबत होते, शिंदेंनी केलं स्पष्ट. मुंबई मनपातील सत्ता स्थापनेसंदर्भात उद्या मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक. महापौर, स्थायी समिती अध्यक्षपद. भाजपचा दावा कायम, तर शिवसेनेला उपमहापौर पद देण्याची तयारी. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली. आपणही बदललेल्या राजकारणामध्ये लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंची पोस्ट. बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं. आजच्या काळात निष्ठा सहज विकल्या जातात. राजकारण व्यवहारी झाल्याची बाळासाहेबांना अभिवादन करताना राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत. बाळासाहेबांना आदरांजली वाहणाऱ्या मोदींनी सेना फोडली. आता मोदी शिंदेंकडून प्रेरणा घेतात का? संजय राऊतांचा भाजपवर हल्ला बोल. आणि पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न. वसंत पंचमीच्या निमित्तानं टाळ मृदुंगाच्या गजरात पार पडलेल्या विवाह सोहळ्याला भाविकांची गर्दी.